अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कैशी आहो सगळी बेसाव ना? उम्मीद करता बेस असाल। अल्हम्दुलिल्लाह आम्ही पण बेसाव, अल्लाचा फजलो करम आहे, तुमच्या लोकांची दुआ आहे। आज आम्ही आयलाव हाव दिलीप धनाजी वांगणकरच्या घरी आयलाव। ते बघा काय कामाला लागले त्यात दाखवता तुम्हाला। हा दिलीप भाई काय चाललाय? दिवस नमस्कार, कसे आहे तुम्ही? सगळे खुशाल आहात ना? असणारच। तर आज तुम्हाला नवीन आम्ही दाखवतो की पूर्वी हे सगळं चालायचं, आता हे फरशी आहे आणि ही कुऱ्हाड आहे आणि ही कोणती आहे। तर पूर्वी ज्या वेळेला आपल्याला दळण आपला चुलीला जे लावण्यासाठी सारण असतं म्हणजे लाकडं, तर ती लाकडं काढली जातात आणि कुऱ्हाड म्हणजे लाकडं फोडण्यासाठी आणि फरशी म्हणजे तोडण्यासाठी, झाड तोडण्यासाठी। हां, आणि कोयती तर फाट्या मारण्यासाठी। तुम्हाला आम्ही आता आमचे जनार्दन पावशे आलेले आहेत, दाखवा तिकडे। ते जनार्दन पावशे आलेले आहेत, आमचे कोळीवाड्यातले लोकसुद्धा आलेले आहेत। तर त्यांना लाकडं वगैरे पाहिजेत, फाटी वगैरे चुलीला म्हणजे जेवण बनवण्यासाठी, गरम पाणी तापवण्यासाठी। तर तुम्हाला आता थोडी लाकडं कशी काढली जातात ते आम्ही तुम्हाला दाखवतो। तर हे आता आम्ही फरशीला धार लावून वगैरे घेतोय। इसको कहते हैं कि गुजरा हुआ ज़माना, यानी गुजरा हुआ ज़माना फिर से आ गया। जैसे कि सिलेंडर, गैस सिलेंडर मुश्किल है अभी मिलना, तो लकड़ों का सहारा लेना चालू हो गया। यानी जो हमारी परंपरा थी इतने सालों से चूल्हा जलाने की, वो आज भी चालू रहे ऐसा ऊपर वाला चाहता है। एक काम करा, ते असे तुकडे तुकडे करा आणि असे साफ करायचे। हे ना पहिले तुकडे करून घ्यायचे आणि ते साफ करायचे। पूर्वी आम्ही जाळ धुतो। देख तमाशा लकड़ी का। भाई ये गुजरा हुआ ज़माना आ गया फिर दोबारा। लेकिन ये बात झूठी साबित हो गई ना, गुजरा हुआ जमाना आता नहीं दोबारा। लांब श्याम भाऊ, गुजरा हुआ जमाना आता नहीं दोबारा, हे तर खोटं ठरलं की नाही? ये जमाना था जुना, चूल जला के मग? अपना खाना पेट ये होता था बरोबर। इससे। लेकिन अभी ये कोई नहीं देखता है, आज लकड़ी का जमाना फिर आ गया है। कोई नहीं देखता, इसके लिए परमेश्वर ने फिर से जमाना बेच दिया। लकड़ी जलाओ, खाना पकाओ। हे आमचे जनार्दन भाऊ पावसे बुरुंडी शाईले येतात लाकडा फाटी जमवायला। हा, लाकडं भरपूर होती पण सिलेंडर मिलय ना आणि माणूस एकदम बोलताना त्रस्त जायला येय, त्याला किंमत आली। मोप म्हणजे मोप त्रास जायलो येय लाकडांचो, मतलब सिलेंडरचो, आणि त्यातला लाकडा मिळत नाही यात। त्याला किंमत आलेली आहे। लाकडं म्हणजे एक काम करायचं आहे, वो बोलते ना देख तमाशा लकड़ी का। पण आमचे दिलीप भाई मनाचे मोठे माणूस, ते कुणाला नाही बघून त्यांच्या डिक्शनरीतलं नाहीचं मतलबच नाही आहे। चोरीचे सगळं असं काढून तुकडे तुकडे आमच्या दिलीप भाईचं मन इतकं मोकल आणि मोठा आहे की हर कोण मदतीला जो पण येते त्याला नाही बोलून निराश करून लावत नाही, बल्कि फोन करून करून आपवतात या। आणि आम्ही पण मदत करायला हमेशा तत्पर उभे असतो, हमेशा हमेशा। कारण साथी हाथ बटाना, एक अकेला ठग जाएगा मिलकर बोझ उठाना। बिलकुल बिलकुल बघा, आता हा जमाना मुद्दाम जाणून बुजून केलेला आहे, बरोबर। मिटलेला आहे, सगळं मिटलेलं आहे। परंतु गॅसचा संबंध येत नाही। भरपूर गॅस आहेत, मुंबई पासून भरपूर आहेत ना? व्यवस्थित गॅस मिळतात। मग? आणि गावामध्ये असं काय चाललंय? का चाललाय? गावची लोक जातील कुठे? मी त्या दापोली ठिकाणी होतो, तो गॅसवाला सिलेंडरवाला रुको बोलताय, अरे अपना पेट नहीं भरेगा तो कैसा जलाएगा हम? हाँ, हे समजता नाही ना उनको। नाही, पण माणसाने कसं आहे, फक्त गॅसच करत राहिली तेवढी वर्ष, पण ती आंघोळ करायचं पाणी पण चुलीवर पेटवायला मागत नाही आजकाल। हीटर, ग्रीजर अँड गॅसवर तापवतात पाणी। इतकी आयती झाली त्यात, सगळ्यांना एक्सरसाइज करायला अल्लाने लावला नाही। करा, खोदा, खड्डे खोदा। धुआं ऐसा है ना, तकलीफ नहीं देता है, धुएं से आँख अच्छा होता है, ऐसा लेकिन नहीं? लोगों को समझता नहीं। नहीं ऐसा समझते है। क्या करेंगे? अरे भाई धुएं से मच्छर जाती है, मच्छर भाग जाती है। पण गावातल्या रियाची मजाच ना दिली। श्याम भाऊ किती मस्त मजा आहे। हा माणसाला कळत नाही, समजत नाही। आता वॅकेशन ऑन होणार हात आणि झैलेत पण हात,
सरळ सरळ आपल्या गावातला निघून या. तुमचे घरातचे बाटले उचलून ठेवा आणि आता येऊन चुलीवर रोटे बनवा. रान वन हय हते वन भोजन करा. किती मजा येईल. आम्ही ते रोजच वनभोजन करतो नाही काय हो. मग काय. बघा गडी लागले थात. जनार्दन भाऊ पावसेंची हेल्प करियाला. आणि शांभाऊ भरपूर आहे टाकडा तिकडे जायला. ही पण टाक सर्व, ही पण घेऊन घ्यावं. नाही बोलतात ना, मला जागा नाही. या इकडे या. ते फोडायचं आहे. गेल्या वर्षी तोडलेलं आहे ते. मुंबई गेलो काय आलो तिथलं. ही लाकडं काढायची आणि सांभाळून ना एक 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 कोयतीने किंवा कशाने वडायचा. एक हुक घ्यायचा, हुक देतो मी. आणि खाली साप बीप पण असू शकतो म्हणून. आणि तिकडे फेक सर्व फेकायचे तिकडे एक 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 म्हणजे सगळं त्याचा तो काढून टाक बाजूला. टाक तिकडे बाजूला. समजलं. ही लाकडं आहेत ना, ह्याची वाळू पडते सर्व. तिकडे टाक इकडे टाक इकडं खाली तिकडे झाडांच्या तिकडे नाही इकडे टाक. चांगली आहेत ती, मला बरं पडेल. चालेल. हा ते सुक्की आहेत एकदम. हा सुक्की आहेत ते सुक्की. झाड तोडलेलं आहे ना ते. दिवस आम्ही आता जळणासाठी लाकडं काढत आहोत. तर तो बघा ते झाड आम्ही तोडलेलं आहे. ते बघा गेल्या वर्षी झाड तोडलेलं आहे आम्ही. तर तो झाड तोडण्याचा उद्देश आमचा असा होता की तो झाड जो होता तो आईनाचा झाड आहे आपला किंजळाचा. तर त्याच्यावर जी फळं वगैरे येतात ती आम्ही जी झाडं बिडं लावलेली आहेत तिकडे सगळे रुजायचे. आणि ती लहान जरी रोप जरी उपटायला गेला तर ते तुटायचं एवढे चिवट. मग ते खूप त्रास व्हायचा. परत उगवायचे आणि पालापाचोला वगैरे भरपूर पडायचा. त्याच्यामुळे मी तो आमचे चुलते आहेत त्यांच्या मुलाला सांगून आम्ही परवानगी काढून तो झाड तोडला. आणि आज गेल्या वर्षी तोडलेला आहे आम्ही तो झाड. तर त्याची लाकडं आमचे जनार्दन पावशे आणि त्यांची फॅमिली आहे, मिसेस आहे. हे बघा त्यांची मिसेस आहे. तर ही गेल्या वर्षी तोडलेली आहेत. जरा वाळवी लागलेली आहे पण आपण ती वाळवी वगैरे साफ करून आपण आता जळणाला ती वापरणार आहोत. हां तिकडे टाकून द्या, खाली टाकून द्या तिकडे. तुम्हाला मारायला कोणाला नाही इथं हे करू नका. इथे टाकल्यावर ते निघतात सर्व. टाका तिकडे. ती वाळवी सोबत निघते. टाका इथे टाका इकडे खाली. तो बोलला होता पाहिजे तर आला नाही. काय पावसात येणार पण. असलं तर काय नाही. मग गोयली बांधा. हा टाक सर्व तिकडे. ये तेरा ध्यान किधर है? तेरा हीरो इधर है. रिवर्स या इकडे. ये तेरा ध्यान किधर है? ये हीरो रिव्हर्स या इथं या. दिवस आम्ही ज्या वेळेला गावी येतो तर जास्त पण शेतीकामामध्ये जास्त महत्त्व देतो मी. हे बघा हे असे ड्रम वगैरे पाण्याने भरून ठेवतो मध्ये झाडाला वगैरे पाणी घालण्यासाठी. आमच्याकडे विहीर आहे. हे बघा कधी पाहुणे वगैरे आली तर त्याला पण यूज करू शकतो आपण. आणि झाडाला मेन झाडासाठीच आहे ते. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. दिलीप भाई तेरा ध्यान किधर है? तेरा हीरो इधर है. गावांची मजा अलगच नाही वो.
ज्या जबरदस्त बैसलो आहे ना ती कुर्सी बघा, हो हो क्या बात त्यासाठी आहे. मी बोलतोय तेरा ध्यान किधर आहे, तेरा हिरो इधर आहे. हो. हे आपल्या जुन्या जमान्यांची खुर्ची आहे. लाकडाची खुर्ची बघा. हा हे बघा, त्यावर मी आई आई बसलोय. तो कधीच जमानो गेलो. त्याला प्लास्टर बांधून ठेवला वाव आणि त्याच्यावरती मी बैसता. ही आता सपन्यात पण बघ्या नाही मिळत हा ही चीज. यावर बसून माणूस एकदम स्ट्रेट बसते पाठी म्हणून. Straight. त्याने पाठीचा त्रास, कमरेचा त्रास नाही येणार. नाही ऐंशी खुर्ची येणार. होते. सही आहे. बैशाला कारिगरीच के कारिगरी. दिवस हे आमचे ही खुर्ची आहे, ही खुर्ची दाखवा. ही खुर्ची जी आहे ती पुराण्या जमान्यातली आहे. आमचे आजोबा पंजोबा त्यांची खुर्ची आहे, सागवान. तर ही खुर्ची आता आपण ज्या वेळेला काही लोकांना मान्य नसतं की ही खुर्ची फेकून दिलेली, ती त्याचं जे पूर्वजांचं मान राखायला पाहिजे, त्यांनी जी मेहनत करून आणि आठवण म्हणून मी ती खुर्ची मी खास ती फेकलेली खुर्ची घेऊन आलो आहे बरोबर. आणि तिचं जतन करतोय. नाईस. बघा याला बोलतात गोईले. गोईले आम्ही लहान होतो तेव्हा 8 आणे 1 रुपयाला गोईले ऐकायला यायचे दारात. गोईले घ्या हो गोईले. हे बघा गोईला. हे आता हे गोईले म्हणजे काय, हे आपला जेवण बनवायची एक हे जरियो आहे. जरियो आहे. सही आता बात आहे. गाव आहे मगून आपल्याला सवलत आहे, पण शहरात माणसांना ही सवलत नाही मिळणार. छे. तर माझा एकच बोलणं आहे, माणसाने आपल्या गावातर्फ पण तवज्जो द्यावी, रुजू व्हावा. कारण बघा आता आपल्याला गॅस नाही मिळला तरी आपण चूल पेटवू शकतो. 3 दगडा पण लावला की आरामात चूल बनली. लाकडा घुसवला, हांडी चढवला. आणि इकडे झाडा इतके आहेत की काटेवर तुटके सर्व पडतात खालती सुकून बिकून. ते जमवायचे बघा मस्त एकदम काय चटचट जळतील ते सुकी टाकात ना एकदम चिवड्यासारखी कुरकुरीत. आणि रिवर्स आमच्या वडिलांच्या वेळेला, त्यावेळेला हे जे जंगल वगैरे आहेत सर्व, त्यावेळेला जंगल झाडं खडचत होती, त्याची भाजावण होत होती. आणि जो हा पाला आज अशी परिस्थिती झाली की त्यावेळेला साफ व्हायचा सर्व आजूबाजूचा सर्व परिसर, पण आता अशी परिस्थिती झाली की हा पाला पडून 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 तोच कुजतो आणि त्याच्यात मच्छर तयार होते भरपूर. ही जेवढी जागा जमीन आहे एवढ्या भयानक मोठी मोठी झाडं झालेली आहेत की त्याची तोडण्याची कोणी तोडतच नाही. आता गॅस आलेले आहेत त्याच्यामुळे जाग्यावर सर्व गॅस सिलेंडर वगैरे, त्याच्यामुळे लोक आयत खाऊ झालेले आहेत. सर्व आयतं पाहिजे त्यांना सर्व. ही मेहनत गोयले बिले हे कोणी करायला मागत नाही. आता हे कोळी समाज आहे त्याच्यामुळे त्यांना ठीक आहे. हे कोळी समाजासाठी ते आले पटकन लगेच लाकडं काढली, उद्या पण काढणार आहेत. आणि आम्ही पण शेवटी चुलीवर पाठीमागं तात्पर्य असं आहे की ज्याला गरज आहे तो वापरतो. आम्ही पण वापरतोय. परंतु आता जंगल वगैरे खाली होत नाहीत आता, आणि जंगल तोडीचा पण कार्यक्रम कोणी करत नाहीत. त्यावेळेला जंगल तोडी कार्यक्रम करून मोठे मोठे ट्रक भरून लाकडं जात होती आणि विकत होते. आता ती लाकडं पण कोण घ्यायला मागत नाहीत कारण गॅस आलेले आहेत. जनार्दन भाऊ गेले, लाकडा जमवले, मग थकले ते भाऊ आणि वहिनी गेले सरळ वर गावी गेले, घरी गेले. हा त्यांच्या घरी गेले गेले. बोलला मतलब की आता आमचं आउटरो दियाच्या टायमात ते अवेलेबल नाही आहात आणि ते इतके थकले होते की त्यांना आम्ही रुकवला पण नाही. बोले जातो घरी मुलं आहेत आणि ती लाकडाचं ते जमवले. सकाळी येतील टेम्पो रिक्षा घेऊन आणि उचलतील ती लाकडा. बुरोंडीचे आहात ना ते. चला मग हे आमचा व्हिडिओ तुमच्या लोकांना कैसा लागला, म्हणजे कैसा आम्ही बनवला आणि कैसी सिनेरी आहे आणि जी काम झालेलं आहे लाकडा जमवायचं ती तुम्हाला कैसा वाटला ती कॉमेंट्सला सांगा. आणि अशीच बनवून राहा. कोकण की दुनिया 2324 वर कॉमेंट्स देत राहा. आणि जे नवीन असतील त्या लोकांनी सबस्क्राईब करा आमचं चॅनल. आणि मोप सारे व्हिडिओज आहेत आपले ते बघा आणि आनंद घ्या, आनंदित व्हा आणि खुश राहा, चांगले राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. संविधान.